नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत गणपतीचा शेला। तर मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला तर मग आपण आज शेला बनवायला सुरुवात करूया। मी हा पूर्ण शेला बनवलेला आहे, फक्त एक बाजू माझी अपुरी आहे त्याची, ती कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही बाकीचा शेला पूर्ण करा। त्यासाठी लागणारं सामान आपण बघूयात। शेला बनवण्यासाठी मी 3 कलरचे मोती वापरलेले आहेत, व्हाईट, रेड आणि ब्ल्यू असे घेतलेले आहेत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे मोती, 6 नंबरचे रेड कलरचे मणी, 8 किंवा 10 नंबरचे मोती, जे की मी लटकनसाठी वापरलेले आहेत। खरबुजे मणी मोठे साईजचे, तुम्ही प्लेन वापरले तरी चालतील। त्यासाठी तुम्ही घुंगरू वापरले किंवा घंटे मिळतात बेल्स, त्या वापरल्या खालच्या बाजूला तरी चालतील। आणि एक गोल्डन मनी खालच्या साईडला लावायला घेतलेला आहे। सीझर, लायटर, 50 नंबरचा धागा आणि दोरा घेतलेला आहे। दोरा हे मी लटकनसाठी यूज केलेला आहे। चला तर मग आपण शेला बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा सुईमध्ये वायर ओवून घ्या। चार मोती सुईमध्ये टाकून घ्या। डबल सुई 4 मोत्यांमधून काढून घ्या आणि 3-4 गाठी त्याच्या मारून घ्या। पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्या आणि आता 3 मोती टाकून घ्या। अपोजिट साइडने सुई काढून सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्या। परत एकदा 3 मोती टाकून परत स्क्वेअर आणखीन एक स्क्वेअर बनवून घ्या। आपल्याला शेला बनवण्यासाठी 3ची पट्टी तयार करायची आहे। पहिली लाईन तयार झालेली आहे 3ची। आता सेकंड लाईन मध्ये आपल्याला रेड कलरचा मणी पण ऍड करायचा आहे मधल्या बाजूला। आधी 3 कलरचे मोती 3 मोती घ्या आणि स्क्वेअर पूर्ण करा पहिला। सेकंड लाईन मध्ये एक पांढरा आणि एक रेड कलर असे मोती घ्या आणि दुसरा स्क्वेअर पूर्ण करा। तिसऱ्या स्क्वेअरला 2 मोती येतील। तीन नाही, 2च मोती येतील। सेकंड लाईन आपली तयार झाली। मध्ये आपल्याला रेड कलरचा शंकरपाळीचा आकार घ्यायचा आहे।
आता इथे करताना इथे पहिल्यांदा रेड आणि 2 व्हाईट असे येतील. साईडच्या साईड रेड आला पाहिजे. एक रेड आणि 2 व्हाईट. पुढच्या रेडमधून मोतीतून सुई काढून घ्या आणि आता 2 रेड, तो स्क्वेअर पूर्ण करा. तर पुढे 2 व्हाईट. बघा हा रेड कलरचा आपल्यामधला पॅच तयार झाला. आता पूर्ण सगळं व्हाईट मोत्यांची लाईन पूर्ण करून घ्या. पहिल्यांदा 3, नंतर 2, परत 2 असे मोती टाकायचे आहेत लाईन पूर्ण करायला. 3 टाकून झालेले आहेत. पुढच्या मनातून घ्या रेड आणि आता 2 मोती टाकून घ्या. दोन रेड कलरच्या शंकरपाळीमध्ये व्हाईट कलरची एक लाईन मध्ये येते, ती पूर्ण करून घ्यायची आपल्याला. आपली एक लाईन झाली आहे. आता परत पूर्ण व्हाईटची एक लाईन पूर्ण करायची आहे. इथे तसंच सेम 3, 2, 2 असे मोती टाकायचे आहेत. आपला एक शंकरपाळी आकार पूर्ण झाला आहे. आता आपल्याला इथे वरती दुसरा आकार सुरू करायचा आहे. म्हणजे इथे आता पहिल्यांदा 3 मोती टाकून एक स्क्वेअर घ्यायचा आहे. डबल सुई 3 मोत्यांमधून काढून घ्या. पुढच्या मनातून सुई काढून घ्या. आता आपल्याला इथे एक व्हाईट आणि एक रेड घ्यायचा आहे. म्हणजे पहिला शंकरपाळीचा आकार तयार केला तसाच सेम या ठिकाणी परत तयार करायचा आहे. शेवटी 2 मोती येतील. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार पूर्ण करायचा. इथे आता एक रेड आणि 2 मोती. तर 2 रेड
की 2 मोती. असेच मी ही पट्टी तयार करत गेलेली आहे. तर एका बाजूला मी 6 रेड येतील स्क्वेअरमध्ये असं घेतलेलं आहे. मधल्या बाजूला मी ब्ल्यू कलर टाकलेला आहे. तुम्ही हवा असेल तर ग्रीन किंवा कुठलाही कलर टाकू शकता. त्याच्या बाजूला परत 6 करायचे. हे 4 केलेले आहे. आता तयार केलेले हे 2 मी याला इथे आता जॉईन करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पट्टी तयार करून घ्या. पूर्ण पट्टी तयार झाल्यानंतर बघा हे आता 2 3 4 5 6 मधला 1 2 3 4 5 6 ही पूर्ण पट्टी अशी होईल. आता आपल्याला याला खाली लटकन ॲड करायचे आहे. तर ते पण मी ॲड करून दाखवते. बघा कसं करायचं आहे ते. दोरा घेतलेला आहे सुईमध्ये मी आणि दोरा एका बाजूला बांधून घ्या आधी मध्येच. दोरा घेताना चांगला जाड दोरा घ्या. त्याच्या 2 गाठी मारून घ्या. दोरा खालच्या दिशेने काढून घ्या. आणि इथे आता 2 रेड एक तो मोठा मोती, परत 2 रेड, परत मोठा मोती, खरबुजा मणी आणि गोल्डन मनी असं होऊन घ्या. यात आता गोल्डन मनी बाजूला सरकून बाकीच्या मण्यांमधून परत सुई काढून घ्या. आणि पुढच्या मोत्यामध्ये ते टाकून घ्या. दोरा व्यवस्थित ओढून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण 4 लटकन खालच्या बाजूला तयार करायचे आहेत. पूर्ण लटकन या पद्धतीने तयार करून घ्या. हा आपला शेला पूर्ण तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतोय मैत्रिणींनो. धन्यवाद.